मित्रांनो नमस्कार. आपण पुन्हा एकदा आलेलो उसाटण्याच्या मैदानावरती. तब्येत बरीचशी डाऊन होती पण शेवटी सुट्टी झाली कामावरती. मग आलो. चला घरात पण काय करमत नाही पण जे कोणी नाही आता आपण बघतोय घाटावरती आपल्या मुंबईचे जसा आपला विकास शेठ कानावकरचा पक्षा झाला, तसेच बोनोलीचा आपला रामा शेठ झाला, मथुर झाला, गुलाल घेतला. चांगलं वाटलं. आपले मुंबईचे नंदी देखील घाटावरती जाऊन एवढं सगळं नाव करतात. तर नक्की त्यांना शुभेच्छा देऊया. आणि सचिनचं आणि लक्षाचं ते एक नंबर झालं. त्यांना पण आता सध्या बघतो टॉपमध्ये गाडी बोलते, आदत वासर आहेत आणि चांगलं बोलत आहेत. त्यांना शुभेच्छा देऊन चला मैदानात आलो आहे. सुरुवात करूया ब्लॉगला. ते जवळ पाळतात लक्षात आणि आपल्या रॉकेटचा गुलाल झाले मस्त. अरे पहिले बैल पकडा ना मग गुलाल लावा. दोन वेळेला पळाली गाडी आणि दोन्ही वेळेला मस्त एकदम टॉप स्पीड लागला. आज पण एकदम स्पीडला पळाली, अंतरांग गाडी झाली. मित्रांनो बघा आता इथं जस्ट थोड्याच वेळापूर्वी एक चांगली शर्यत झाली आणि आपल्या बाईनी शर्यत जिंकली. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. नाव सूरज अंकुश डोंगरे, डोंगरेचा पाडा. ओके. काय सांगाल नंदीबद्दल? काय नाव आहे याचा? त्याचं नाव रुद्रा. कोणाचे नाव गाडी बोलते? आई गावदेवी प्रसन्न, डोंगरेचा पाडा. दादा आज संपूर्ण गावाच्या नावाने आपली गाडी बोलते, चांगला गुलाल झाले. काय सांगाल? गुलाल आता वासराचं 13 गुलाल झालं कंटिन्यू. वा. फक्त 2च गुलाल पडले. ओके, म्हणजे 15 मधून 13 गुलाल म्हणजे चांगला बोलतंय. काय सांगाल कुठल्या प्रजातीमध्ये जातीमध्ये येतं आणि कसं बोलतंय? दुग्गल. ओके, दुग्गल आहे का? दिसायला पण एकदम म्हणजे एकदम देखना होईल ना. पल पण त्याचा कुठलं चांगला. हा कुठल्या साईडनं बोलतं सध्या? हल्ले त्याला आतूनच टाकतो. पब्लिकनी पण बोलते घेतानी, पब्लिकनी बघूनच घेतलाय. कुठनं घेतलेला वासरू? नेवाशी वरून घेतलं. ओके. वा बघ, बाकी धमक एकदम कडक आहे का त्याची? मला तर वाटतं याच्यावरनं समजत असेल त्याची उडी एकदम कडक असेल. काय बोलता? जाग्याने लास्ट पर्यंत मारतात जाते. हा. स्पीड कमी नाही. तल वगैरे कसं आहे त्याचा? चाललंय. हा का? आजची गाडीबद्दल सांगा ना. पहिला कोण होता? घरची गाडी. घरची गाडी आहे का? घरची गाडी किती नंदी आहे तुमच्या दावणीला? 4 आहेत. 4 आहेत. कशा प्रकारे म्हणजे हे करतात? आता बघा घरची गाडी पळवायला पण एक प्रत्येकाचा स्वप्न असते, इच्छा असते, प्रत्येकाचे नशिबान नसते. आज तुमच्या दावणीला 4 नंदी आहेत आणि घरची गाडी पण चांगली गुलाल करते. काय सांगाल? शक्यतो जवळ उसाटणं मैदान असेल तर घरची गाडी बोलवते, कारण सगळी पोरं कंपनीतून येतात. आणि बाहेर असेल तर मग वेगवेगळं बैल करायला. आता पैऱ्याच वगैरे कोण बघतं? पहिल्याचा मीच करते. किती जाती आहेत सध्या बैल? आता दात लावले. आज 2-3 दिवस झाले दात लावले. ओके, म्हणजे आता दुसरा झाला. एकच दात लावले. ओके, एक दात लावले. बघा मित्रांनो दुसरा वासरू आहे आणि चांगला पलत आहे. आतून पण पलत आहे आणि पब्लिकने हाकलून बघली कधी? पब्लिकने मारलं, पेरं मारले. ओके. मग आता पैऱ्याच वगैरे म्हणजे आता बघा व्हिडिओमध्ये बरीच जण बघून चांगले नंदी पण पैऱ्यासाठी विचारत असतात. मग अशा टायमाला पैऱ्या वगैरे देता का तुम्ही? पैरे देतो आम्ही. नक्कीच मित्रांनो डोंगराचा पाडा ना? डोंगराच्या पाडाचा नंदी आहे बघा, मस्त आहे. पहिले आमचं पापलेटची आठवण म्हणून ठेवली याला. हा. कलर पण तोच पापलेट हा का? तोच बघून बरं घेऊ आता. वा, मस्त म्हणजे चांगला नंदी दावणीला लागलाय. आता शर्ती पण म्हणजे चांगल्या करताय. अशा अपेक्षा काय ठेवली याच्याकडनं? अपेक्षा मोठी आहे. मोठी आहे ना? मित्रांनो नक्कीच येणाऱ्या कालामध्ये आपल्याला टॉपला म्हणजे बिंजोरला टॉपला पलताना बघायला भेटेल. आणि इकडं नाचा संभाजीनगरवरून आणलाय. ओके. कसं काय खरेदी आहे का? काय खरेदी केली आहे का? एक चांगला नंदी आहे. कसं पलतंय आली? तू 4 गांधी कुठे कुठून म्हणजे शिकवले तसा की अगोदरच घेतानाच घेतले का? 4 कांदे पण तरी त्याच्यामध्ये पण फिक्स कांदा असेल ना त्याचा एक कोणता तरी त्याच्या? ओके, प्रॉपर उजवा कान. बाकी बैल काहीतरी करेल असं वाटतं, कारण का त्याच्यानं धमक पण तेवढी ना, रग पण तर धरून ठेवल्यावर उड्याच मारत असते का? स्वभाव कसा आहे त्याचा? आता स्वभाव मनात मैले मारित नव्हतं, आता मारायला लागले. रागीर झाले का? कुठे असा स्वभाव काम करीत जाते ना का? चालेल दादा, आजच्या गुलालासाठी शुभेच्छा. आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला? आजचा गुलाल मागे एक गुलाल माझा पडला होता त्याचा. आज गुलाल परत दिला यांनी वासराने त्याला पण. 100% नक्कीच म्हणजे वासरावरती विश्वास आहे. आज एवढी सगळी नंदी आहेत दावणीला
मग याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का एखादा नंदी का खरोखर लागेल आपल्या दावणीला काहीतरी काम करेल? कोण वाटतं? आता दुसरा एक वासरू नाही, ह्यो वासरू काम करील. नक्कीच नक्कीच. दादा तुमचे मित्र परिवार आजूबाजूला यांना दाखवता मस्त कलिंगराच्या खापा लिपवत आणि बघ यांच्याबद्दल काय सांगशील? आता जास्त करून हा अर्जुन म्हणून हा पोरगा आहे, हा तोच सगळ्या बैलांची देखभाल तोच करतो आणि आमच्या मंडळाचा अध्यक्ष. नक्कीच सर्वांना शुभेच्छा दादा. आज गुलाल झाला, चांगला वाटलं तुमचे धन्यवाद. जास्त अरे काय नाही भाई, तुमचा आशीर्वाद आहे ना तेवढाच बस. दादानी स्वतःहून आवाज देऊन बोलवला. एक चांगलं वाटतं जेव्हा एखादा कोणी गाडा मालक गुलाल झाल्याच्या नंतर असू द्या किंवा काय असू द्या. तुमचं चॅनल पहिल्यापासून बघत आलेलं आहे. धन्यवाद दादा, धन्यवाद केलेलंच आहे तुमचं. धन्यवाद दादा. मित्रांनो आता आपण आलो उसाटण्याच्या मैदानामध्ये. इकडे मस्त आई बसले. आई काय 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 बनवतं आई? प्युअर व्हेज ना? मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, मैदानात आल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतं आता कसं पकोडे वगैरे असतात, अजून म्हणजे नॉन व्हेजचं पण असतं ना, तर त्या गोष्टी असतात. त्याची मुलं कोणी वडापाव वगैरे खात नाही, पण आईकडं ना प्युअर व्हेज असतात. आई कसं वाटतं मैदानाने येऊन बघा. आता आपला बैलगाड्याचा नाद म्हणजे सगळ्या शेतकऱ्याचा नाद, यो नाद कुठेतरी आपण परत टिकवता आणि सगळे आपले मुलं असतील, आई वडील सगळे एकत्र येऊन हे बैलगाडी क्षेत्राने येतात. कसं वाटतं तुला? मजा वाटते. चांगलं वाटतं ना? आणि धंदापाणी कसं चाललंय बघ? बैलांची मुलं कुठेतरी आपला पण पोटपाणी चालतं. हो ना, चालतो ना बैलांचे. आपण मग पाठवर चालेल चालेल. कुठनं आले तुम्ही? कर्जतवरून आले का? चालेल चालेल. ओके ओके, रायगडवरून आले बघा. मामा पण आले मस्त एकदम पाण्याचा आणि सगळं वडापावचं वगैरे. प्रत्येक अड्ड्यामध्ये असतात, प्रत्येक अड्ड्यामध्ये वडापावची टेस्ट पण भारी आहे. चांगलं मेहनत पण करतात आई, थोडं वय झालं तरी मेहनत करतात. बरोबर आहे बघा. कुठं ना कुठं तरी 15 वर्ष झाली बघा धंदा करतात. अरे वा. बघा मित्रांनो 15 वर्षापासून धंदा पाणी करतात आणि चांगलं वाटतं जेव्हा आपले आई वडील असते किंवा सगळीजण असून एकत्र येऊन काम करतात. आणि वडापावची टेस्ट पण एक नंबर असते. इकडं आपला भाई आहे, भाईकडे सगळा नॉनव्हेजचा असतं. फक्त घाटावरती आपल्याला बघायला नाही भेटला, बाकी एक नंबर टेस्ट असतं भाईकडनं. एकदम कवा पण आपण बघा एकदम ब्रेड पकोडा ना क्रिस्पी बघायला भेटेल एक नंबर. चल भाऊ भेटू. तर नाव सगळी जण नाद करतात, पण इकडे गावठी हो नाद केला. नाव का बैलांचे? देवा आणि शेरा. कुठून आले मामा? मांगरूळ काय? आपले जवळची आहे बाई वाटतं. ओळखतेस का मला? वाटतं बघले ना तो मामा, तो असतं खुशीन गाजरा खातं म्हणून. बाई काय सांगशील, कोण कोण आणले बोलतं? जरा ओळख करून दे बैलांची. दाखव ना कुठला शेरा कुठला देवा. ओके, यो देवा आणि शेरा. बाई गावठीच का घ्यायचा निर्णय घेतला तुम्ही? गावठी घरचीच आहेत ना तुम्ही? ओके जेवढी मेहनत करू ना हा गावठी 100%. ह्या गावठीची ताकद कशी वाटते? कारण का पलताना पण भारी आणि पलताना बघायला मजा येते त्यांना. गावठी जशी जाते जेवढी आपण जेवढी सोय करू ना त्यांची तेवढी आपल्या फल देतात. यांचा स्वभाव भाऊ कसा? स्वभाव लय चांगला आहे त्यांचा. आणि इकडे पण एक मस्त आदत वासरू राहिले. भाई याचं नाव काय? हिमांशू. भाई शाळेत जातच का नाही? जात ना? अरे वा. काय सांगशील किती जाती आहेत सध्या बाईला आपली? दोन्हीला आदत आहेत. आदत आहेत? आला तर ना मस्त आहेत बघा. कुठनं घेतलेली? घरची गायची आहेत का कुठली आहेत? घरची गायची आहेत. घरची गाय व म्हणजे घरची बैलांना नादच करायला काय वेगळा आनंद नाही का? आणि आज उसरण्याच्या मैदानात गुलाल भेटले, कसं वाटतं मामा तुम्हाला? एकदम आनंद वाटतो, लय आनंद ना. आणि गावठी बैला पळताना बघून कसं वाटतं? एकदम आनंद वाटतो ना आपल्याला. हा बघा सगळ्यांची अशी असतात, किल्लार असतात. कोण म्हणजे एकदम जुना ड्रायव्हर ना आमचा. कोण ड्रायव्हर आहे? अरे वा मस्त. मामा सगळ्यांची किल्लार असतात, कोणची मैसुरी असतात, पण आपली गावठी बैला पलताना बघू म्हणजे लोक काय बोलतात? गावठी बाहेर जास्त बोलायचं हा म्हणणं असतं लोकांना. वा मस्त. म्हणजे बघा आनंद आहे ना का सगळी जण कुठं ना कुठं तरी आपलं नाव करतात. येणाऱ्या कालामध्ये आपली बैलावर नाव करतील. यांच्याकडनं अपेक्षा काय ठेवल्या नाही वासरांकडनं तुम्ही? आम्ही गेल्या वर्षी पासून 6 महिन्यापासून हाकल जाऊ. 6 महिन्याचं होतं दोघीला. अरे वा तिथपासून हाकल जाऊ. चांगलं. लागोपाठ आम्ही 12 शर्त्या मारल्या 6 महिन्यात. वा चांगलं आहे चांगलं आहे. मित्रांनो बघा कोण सगळी जण बोलतात की गावठीचं काही काम नसतं. बघा कशा एकदम चांगल्या शर्ती करतात आणि आनंदानं सगळ्या शर्ती करतात. मामा आजचा गुलाल कसा काय झाला? कोण कोण होते विरुद्ध गाडी आणि कशा प्रकारे झाला? विरुद्ध होती गाडी. गावठी शेत सर करता का कसं काय? मोठी बैला होती. मोठी बैला होती. मग आजचा आनंद काय वेगळाच असेल तुमचा? अरे वा. म्हणजे त्यांना घाबरून गेलो होतो की बैला जाम मोठी, म्हणजे एकदम मोठी बैला होती आमच्याशी.
मग गाडी इकडे सुद्धा कळल्यावर कसं वाटलं तुम्हाला? त्यांना सुद्धा आल्यावर आमची गाडी अर्धून काही दिसली नाही आम्हाला. आमची गाडी येली मग त्याला अर्धून काही ठेवून दिली पाहिजे. अरे वा, मग आज चांगला गुलाल झाला. मग चालेल, शुभेच्छा देतो तुम्हाला आणि पुढच्या कालामध्ये नक्कीच ही वासरा कुठं ना कुठेतरी मुंबई बिंजोरमध्ये टॉपला जातील आणि नाव करतील अशी आशा ठेवतो. आणि इकडे कोणतरी बोलत होईल तर दुसरा आले बोलतो आदत ना दुसराचा जोड बघा मित्रांनो. गुलाल घेऊ मालक मस्त आरामान बसला आणि इकडे आरामात गुलाल घेऊ बसला. नाही भाई, जे खाते ना खावते, काय टेन्शन ना. नाही भाई, पैसे नाही मी. हा ओके. आणि यो मुंबईचा डायनासोर भाई समोरच्या बघलो ना असा घाबरलेलो ना लय व्याकार. कसा नंदी भाई एकदम भयानक आहे, खतरनाक भाई. आवरा मोठा नंदी भाई समलाच म्हणजे खाऊ गोष्ट नाही बघा ना. कसला आईला त्यानं पलाला सुद्धा राहणार. लय व्याकार, खतरनाक एकदम खतरनाक फिटनेस. लंपी नंतर पण अशी कडक फिटनेस त्याही जपून ठेवले, एक नंबर. चल मित्रांनो, आता आपला भाऊ भेटला भाई. इतकं बोलतो बरंच ना, मस्त मजेन भाई. नाही रे भाई, काहीच ना, जेवून झोपलेलो. चल भाई, भावाशिवर बस. पप्पानी बोललेलं ना करू आधीच्या नंतर येतं थोड्या वेळा. एकच मिनिट मित्रांनो, रेडगरला फायर भेटला बघायला भेटलेला आपल्याला. एकदम चांगला देखना नंदी. मागच्या टायमाला बोलतो गुलाल झालता पण मीच नाही गावलो त्यांना, पण आता शेवटी भेटल्या बघा. एकदम चष्मीस मग लावून जसं लग्नाला बघा एकदम भारी दिसतात सगळी जण. दादा काय सांगशील, आज एक चांगली शर्यत झाली आणि मस्त गुलाल घेतला, काय सांगाल? काय नाही, जी मेहनत करतो आम्ही त्याचा फल भेटतोय आम्हाला एवढंच. आज मला तर वाटतं लवकर शर्यत झाली. फायरची जोड पडला. कसा स्पीड लागला? स्पीड चांगला लागलेला, आमची गाडी जमलेली. आज पहिल्यांदा बॅनर जमवलेली आम्ही, कारण की गर्दी असते ह्या अड्ड्याला म्हणून. दादा काय सांगशील बघा, म्हणजे कुठं ना कुठं तरी आपली वाटचाल पुढं होत चालली आहे. कुठं ना कुठं तरी आपल्या बिनजोडमध्ये हळूहळू नाव करत चालले आपला फायर. आणि आज बॅनरवरती पण शर्यत जमली. एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड होती. एक अशा अपेक्षा लागून राहिलेली होती सगळ्यांना. जेव्हा बॅनर पडतं ना तेव्हा प्रत्येक गावांची पोरं असू द्या किंवा आपली सगळी सवंगडी असतात, त्यांना अशा अपेक्षा लागून राहिलेली असतं का आज काय होईल, एक चांगली गाडी जमलेली आहे. आड्यान आल्यावर जमवल्यावर तेव्हा ठीक आहे, पण अगोदरच एक दिवशी अगोदरच सगळ्यांना समजलेलं की जमलेली गाडी म्हणून. काय अपेक्षा, म्हणजे आज काय कशा प्रकारे तुमचा नियोजन झालं आणि कशा प्रकारे आज वाटत होतं तुम्हाला? नियोजन तर झाला, जतीन बागेत आमचे त्यांनी चांगलं नियोजन केलं. आणि एक 3 महिने झालं आमचं बैल म्हणजे पावसाळ्यामध्ये पण इथंच होतं बैल. त्याच्या मागची मेहनत अनिल बागेत असतील, आमच्या घरचे सगळे सर्व त्याच्यावरनं सर्व होते. दादा पायऱ्याचं वगैरे कोण बघतंय? जतीन बागेत आणि आमचं अनिल बागेत. कशा प्रकारे पायऱ्या देताय तुम्ही? सर्व पहिलं तेच करतात, जतीन बागे. आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. कोणतं गाव कोणतं बोलले? आजिवलीचा का? दादा काय सांगाल, कारण का बघा आज पैरं पण कोणाला होत नाही. बरीचशी जणं बोलतात की व्हिडिओ मार्फत की आम्हाला पण पैरं झालं पाहिजे. मग तुमचं काय रिक्वायरमेंट असतं की आपल्याला आपल्या नंदीसोबत काय नाव बोलले? फायरचा समजा पैरा पाहिजे असेल किंवा कोणाला पळण्याची इच्छा असेल तर कशा प्रकारे तुम्ही त्याचा पल बघता किंवा काय असतं तुमचं नियोजन? तसं बघायला गेलं दोन्ही साईड वाचून बैल बघतो. आणि आम्हाला शक्यतो करून बैल देत नाही कोण, कारण की आतल्या बैलाचं असं बोलतात ना किंमत नसते, तसाबद्दल होतंय. आणि जवळजवळ आम्ही 15 दिवस बैल बसून ठेवतात आणि चांगला पायरा आला तरच बैल पळवतो, नाहीतर बैल पळवत नाही. मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, किंमत नसते ही गोष्ट कुठं ना कुठेतरी चुकीची आहे. कारण का आतल्या बैलाला जास्त मेहनत करायला लागतं, खेचायला जास्त लागतं. भले पब्लिकचं बैल असतं त्याला पब्लिक चिराचं काम असतं, तो पण काम मोठं आहे. पण आतल्या बैलाचं पण असतं की त्याला एक पाऊल पुढं टाकायला लागतं पब्लिकच्या बैलाचं. काय दादा? ती दुसऱ्या पब्लिकच्या बैलाला समजत नाही का आतल्या बैलाला किती मेहनत करायला लागते किती नाही. त्याच्यावरून आम्ही पण उत्तर देतो सर्वांना 100%. मित्रांनो ते स्वतः उत्तर नाही देत तर त्याचा नंदी कुठं ना कुठेतरी उत्तर देतं. आणि खरोखर आतली गाडी म्हणजे बाजूची गाडी बघून परत त्यांना ओव्हरटेक करून पडलाचं म्हणजे आतल्या बैलाचं पण चांगलं काम असतं. आणि दोन्ही जेव्हा नंदी एकत्र चांगलं पळतात तेव्हा कुठं ना कुठेतरी गुलाल होतं. तशाच प्रकारे आज पण गाडी पळाली. काय सांगाल आज कशा प्रकारे पैरा केला आणि कसा स्पीड लागला गाडीला? आता आलेत आमचे जतीन वगैरे. नमस्कार दादा, काय सांगाल कशा प्रकारे गाडी पडली? गाडी चांगली बनवली. मागं पण उसटणे मैदानात होता फायरचा पायरा कलरच्या वांगणीचा, तेव्हा गाडी जमली नाही. मग आम्ही खाली गर्दी झाली म्हणून मग निघून गेलो. दादा फायरचा जोड कसा वाटला तुम्हाला? फायर गाडी चांगली पडलेलं असं मला वाटलेलं म्हणून पायरा झालेला ना, आणि गाडी चांगलीच पळाली. दादा पैऱ्याचं नियोजन तुम्हीच करताय का? हो. कशा प्रकारे पैरा देता किंवा लोक बोलतात की म्हणजे पैरा म्हणजे बरेच लोकांना पैरापासून वंचित असतात, मग तुम्ही कशा प्रकारे नियोजन करताय?
नाही काय होतंय, बैल आतनं जर आपलं पलत असलं ना तर पायऱ्याला खूप अडचण येतात. आता मागे पण आमच्या मुलाही सांगितलं की चांगले चांगले बैल आपण मागतो पण देत नाही. त्याच्यामुळे आम्ही पण काही एकदा दोनदा तीनदा मागतो आणि जास्तच काय झालं तर मग आम्ही लगेच भाड्याने बैल आणतो. काय विचार करत नाही आम्ही. हा म्हणजे काय आम्ही पायऱ्या नाही भेटलं म्हणून घरी बसून राहणारे आम्ही नाही. आमच्यात धमक आहे का आम्ही लगेच बैल घेऊन येतो. हा भले हारलो तरी चालेल त्या बैलांवर, पण आम्ही बैल आणतो लगेच भाड्याने. आणि आपला बैल एक आमचा एक असा असतो की आपला जर बैल पळाला तर आपण समोर पायऱ्या मागतो आणि जर नाही पळाला तर त्या लेवलचा पायऱ्या आम्ही मागत पण नाही. 100%. हा कारण की आमची पण ही 4थी पिढी आहे खेळात, त्यामुळे आम्हाला पण भरपूर अनुभव आहे खेळाचा. 100%. आणि जर आपला बैल त्या लेवलला पळत असेल त्या लेवलचा आपण बैल मागतो, नाही तर आपण बैल मागतच नाही कोणचं. असं आपलं खेळ आहे. बरोबर दादा, कारण का बघा आता सगळी जण बोलतात आम्हालाच पायऱ्या भेटत नाही, आज आपला नंदी पळतो म्हणून आपण पायऱ्या मागतोय नाही का. बरोबर. चालेल दादा, शुभेच्छा आजच्या गुलालासाठी तुम्हाला. बराचसा वेळ पण घेतला तुमचा, धन्यवाद दादा. धन्यवाद तुमचं पण आमची मुलाखत भाई काजू भाई बोलतं काय विषय, काय विषय तरी काय बोलले आज पोराई यो काजू भाई का. त्याच्या पैशाच्या चायनीज वेल खाल्ले आणि बाकी पैसे काजू काजू घालून ठेवले. हा, त्याला काजू का भाई, म्हणजे सिगरेटला बरं भाई व्याकार काम. मित्रांनो समोरच बघता आपला वजीर देखील आलेला आहे, आपला भाऊ भेटला. भाऊ नमस्कार. नमस्कार दादा काय सांगाल, आज वजीर बऱ्याच फॉर्म मध्ये दिसतंय ना, गुलाल पण दिसतं अंगावरती. भाऊ वजीर फॉर्म मध्येच असतो, पण कसं माहितीये का यावर्षी जरा वजीर वयस्कर झाला जास्ती, 17 वर्ष झाले बैलाला आपल्या, पण अजून बैल गुलाल मध्येच आहे. दादा काय सांगाल, एवढा मोठा नंदी आणि मला तर वाटतं बरेचसे अशा मोठ्या मोठ्या नंदींसोबत पण पळालेला आपल्याला वजीर. या मैदानामध्ये पण मला तर वाटतं वजीरला बघितलेला आपण. हा तुम्ही आलते एकदा मुलाखत घ्याला, हा सोन्यामध्ये पळाला मोठ्या, हो. तेव्हा आलेले तुम्ही व्हिडिओ काढलेली. बरोबर मित्रांनो, मोठ्या सोन्यामध्ये पळणारा नंदी अजूनपर्यंत मैदानामध्ये टिकून पळते आणि गुलालामध्ये राहते, एक आनंद आहे. दादा इतर नंदींचा गुलाल आणि आपल्या वजीरचा गुलाल वेगळाच आनंद देत असेल, काय सांगा. घरचा डोकरा झालाय, पण आली आता वासराला घेऊन माझ्या पळतोय, माझी घरचीच गाडी पळते प्रत्येक मैदानात. हा माझा शंकर पण पळतो, तुम्ही तर बघितलं असं माझं नाव बिंजोडलं असं प्रत्येक मैदानात. 100%. पण यावर्षी आता जरा वजीरच्या मुलं आम्ही आता पुढच्या मैदानात टाकून आहो, कारण शंकरचा बॅकफुटला जरा आजारामध्ये आहे. दादा गेल्या वर्षी तर आपला सगळ्या म्हणजे बिनजोड गाजवल्यात आणि सगळं- एकदम सगळं. एक नंबरला तुमचा नाव. नाव होता आणि चांगले चांगले बिनजोड केलेले आहेत. आज वजीरकडे बघतो मला काय वाटतंय, म्हणजे एवढा म्हातारा होऊन सुद्धा पळतंय तुमच्या नावासाठी. या वर्षी त्याचा लास्ट वर्ष करू, पुढच्या वर्षी त्याला रिटायर करून टाकू, बस झाला नाही का, आपल्या पळाला बस झाला. आता बैलाने एवढं नाव केलंय का मला कोण वलकत नाही, सगळे लोक वलकायला लागल्यात. तुझ्या हरकत कडे दिसल्यावर शेट बैल कुठे आहे. हा आता तुम्ही तर बघितलं आवाज, बरोबर. आणि आता हे वासरू तयार केलाय, तो पण चांगला पळतो आणि माझ्या गावाचं नाव करतो, ते चांगली गोष्ट आहे. दादा काय सांगाल वासराबद्दल, कशा प्रकारे वासरू आम्ही पहिले डावीला हाकलो होतो गेल्या वर्षी, अजून वासरू हारलाच नाही. आणि यावर्षी त्याला उजवीमध्ये टाकला, पहिली बार दोनदा, दोन्ही वेळेला याच्यामध्ये गुलाल घेतला आणि शंकर मध्ये डावीलाच पळवतो त्याला, पण वासरू आता चांगला पळतो. ओव्हरटॅक मारायला एक नंबर आहे सध्या. काय बोलताय, हा म्हणजे आता वासरू आतून पळतोय का, आतूनच पळतो, दोन्ही गांधी? हा दोन्ही साईड दोन्ही साईडने आतमध्ये बोलतो, पण पुढच्या वर्षी 100% पब्लिकनी बोलून दाखवणार मी त्याला, वा, आणि यावर्षी त्याला टॉपला येणार. म्हणजे चांगला एक निर्णय देखील. दादा पब्लिकने पळवायचा निर्णय काय घेताय तुम्ही. दादा माझी बैल दोन वजीर आणि शंकर आतनी पळव होती, तो मला कोणी बैल दिला नाही. हा. आणि आता माझी दोन्ही पहिली पब्लिकनी पळतात, मला फोन येतात, फोन बैल द्या. पण भाऊ जाऊ माझा बैल आतमध्ये पळतो, बैल दादा घरी बसून राहायचा माझा, कारण दोन्ही आतलं होती ना. पण आता पळतो सगळी फोन करतात मला, बैल दे. कसं देऊ भाऊ मी. बरोबर आहे. माझी दोन बैल बसून राहायची घरी, आतली होती म्हणून, पण आदली माझा वासरू नाव करतो, बस झाला माझ्यासाठी. आणि यांनी एवढं नाव केलंय का हिसाबाच्या बाहेर नाव केलंय. दादा कुठून कुठं अजूनपर्यंत पेरा बघितला, आता मोठा सोन्यासोबत जो पेरा टाकलेला ना, तो अजूनपर्यंत व्हायरल चाललाय आणि आपल्या नंदीचं नाव होते, नंदीला ओळखतात. कसं वाटतंय आज. त्यांनी एवढं नाव केलंय, त्याचं काय सांगू शकत नाही. तो आम्ही हारो जिको त्याच्यावरती आम्ही सांगत नाही तो कधी, कारण त्याला असं आहे, त्याला बैलाने आतल्या साथ दिली ना, तो कधीच गाडी सोडत नाही. आणि जेव्हा आतमध्ये बोला होता ना, तेव्हा पण त्यांनी नाव केलंय. असं कुठल्या बैलांना पण आम्ही ज्याला वरती नेलाय ना, ते आज आम्हाला बैला पहिले त्याला नाटक करतात. नका देऊ असं काय नाही, आम्ही मागत पण नाही, पण फसू नका देतो. बैल आम्ही घेऊन आलो, 2 आठवडे घेऊन गेलो, पण आता आम्हाला आमचा बैल एवढा पळतो, आम्हाला माहिती आहे. बरोबर का नाही भाऊ, तुला कसं वाटतं. 100%. दादा आता तुम्ही सांगता पैऱ्यावाल्यांचा, तुम्ही इतरांना म्हणजे पैरा देता का, त्या लेवलला पळत असेल बैल तर. आम्ही कोणाला पण पैरे देतो, पण कसं माहितीये का, लगेच दुसऱ्या आठवड्याला सांगतात नाही ना पैरा झालाय, मग उद्या देतो, परवा देतो, बैल घेऊन या ना, देत नाही. मग काय, मग आपली घरची गाडी पडली का वाईट आहे. हो ना. चालेल दादा, तुला शुभेच्छा देतो. शेवटचाच आताचा प्रश्न बघा, आता याला रिटायर करताय तुम्ही. रिटायर केल्याच्या नंतर बरीचशी जण बोलतात की बैल असं टाकून देतात किंवा याला त्याला देतात, पण तुमचं कसं काय असेल, बैल कारण घरीच बैलांना नाव केलेलं तुमचं. बैल घरीच राहणार, बैल कुठे जाणार नाही, घाटावर पाठवत नाही. 4 वर्ष बैल घाटावर पाठवत नाही मी. हा
बैल घरी ठेवतो. कुट्टीला आपल्या राहिला तरी चालेल पण कोणाकडे हा. देणार नाही. नाही देणार, याला देणार नाही. याची पैदास पण केली, 2 वेळेला गाय झाली, 3 वेळेला गाय झाली. आता वापिस याची पण पैदास केली, त्याची पण पैदास 2 गाय गाभणी आहेत. पुढच्या महिन्यात 9 जानेवारी मध्ये आपल्याला 100% काहीतरी भेटेल. अरे वा, आणि मस्त, तुला मस्त. 100% मी फोन करेन काय झालंय. हा. हा. आणि नक्कीच दादाची एक मुलाखत पण त्याच टायमाला आपण घ्यायला जाऊ डायरेक्ट गोट्यावरती, हा. कारण का नक्कीच एक चांगल्या नंदीची पैदास एकदम टॉप. 3 वेळेला पैदास केली, 3 वेळेला गाय झाली, आता 4थ्यांदा दिलाय. हा. आणि गाय पण माझी किल्लार आहे आणि एक गायला याला दिले. कसं याची गाय होती पण तिला आपण देऊ शकत नाही याला. बरोबर. शेवटी कसं आहे, शेवटी बाप येतो म्हणून आम्ही नाही दिला, मग याला दिला. चालेल दादा, शुभेच्छा तुला आजच्या गुलालासाठी. असंच गुलाल घेत राहा आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन बघायला भेटेल या बैलगाड्या पुढच्या वर्षी क्षेत्रात. नवीन आहे माझा आणि तो येईल त्याची काहीतरी होतं. दोघांमध्ये एक वाजता आमचा टॉपला निघेल ना, त्या हा. 2 मध्ये 2 गाभणी दोघांतली एकतर निघेल. चालेल लोक अंगात दादा. पैदास केल्यावरती बैल पळत नाही. ओके. माझा बैल जेव्हा गाडीवरती दिला दुसऱ्या अड्डा असतो त्याची गाडी बैल मारतोच, म्हणजे मारतो गाडी. हा. चालेल दादा, शुभेच्छा तुला. हा, धन्यवाद. धन्यवाद भाऊ मित्रांनो, तुला. आपला भडवलचा लाडू देखील जिंकला. हे मुलाखत चॅनल वरती अपलोड केले, पण कसं आहे, शर्यत बघायला नव्हती भेटली. बाकी 1 नंबर गाडी पळाली भरता जाता लाडूला. चला, लांब जायचा. शुभेच्छा देऊया लाडूला, आपल्या भडवलचा लाडू. चल बाई, बाकी बाईची मुलाखत एकदम कडक मुलाखत घेतले. संपूर्ण टीम निघली आता. कोणची शर्यत बघायला आलता भाऊ? आम्ही लाडूची शरद बघायला आलतो, प्रश्न आलतो. हा. बैल गेलता खाली, तेव्हा आम्ही घरून निघलेलो. आम्हाला वाटेल बघायला भेटेल का नाही, पण आमच्या नशिबात होती ना आम्हाला बघायला भेटेल. ओके, लाडू बद्दल काय सांगशील? लाडू बद्दल एकच सांगतो, माझा लय आवडता बैल आहे लाडू हा. आम्हाला फोन आला ये शर्तीला, आम्ही लगेच निघलो ना, आम्ही आलो. 3 जण आलो एक गाडीवरती. पोलिसांची पण भीती होती, हा. आम्ही सगळा सोडून आलो. घाबरत नाही का पोलिसांना? घाबरत नाही, रॉंग साईड टाकून येतो. खायला व्याकार काम. बाई, मग आज लाडूनी सगळं ना लाडू वाटलं मैदानामध्ये, तुला खायला भेटलं का नाही? लाडू वाटलं, पण आता आनंद बस झाला मला लाडूचा तेवढाच. हा. तेच आम्हाला लय स्वीट वाटला. किती प्रेम आहे तुझा लाडूवरती? लय प्रेम आहे, लय. आमची पण बैल आहेत, आम्हाला पण इच्छा आमच्या बैलात पलावा, पण आता तो लय मोठा आहे, आमची लय बारकी आहे. ओके, हळूहळू कुठं ना कुठं तरी होईलच, करू नाही का? आपण त्याला बोलू, आपण करू. त्याला बोललेलो मागच्या टायमाला, तो बोलला का थांब बैल आजारी आहे. म्हणून आम्ही पण बोललो जाऊ दे, मग आम्ही त्या बघायलाच येतो. तो आम्ही 3 जण असतो. एक आहे तो आला नाही, त्याची इच्छा होती आणि त्याला गाडी नव्हती यायला. आणायचं ना 4था स्कूटी व इथे मधीम बसून. नाही ना, जमत नाही ना. चालेल चालेल भाई, शुभेच्छा तुला पण. विशाल तर बरोबर ना? बरा कामावर काही दिसत नाही. कामावर असतो भाऊ, असं काही बोलू ना, पण कामावर दिसत ना. आता चले जाऊन मग कामावर रिकव्हरी झाली का तुझी? झाली का? आता मी काय मेंटेनन्सला आहे, मला काय टेन्शन नाही आता. मग साहेब पण व्हिडिओ बघता ना काय? ना साहेब बघू ना काय. साहेबांना माहित आहे, रात्री पण तोच काम, दिवसा पण तोच काम. साधा काम नाही. काय सांगशील, कोण कोण आणले दादा इकडं? आज छोटा साई आणलेला, संतोष तोडकर विटावे ठाणे. ओके. कुठली बैलं आणल्या आता इथं सध्या? आता एकच बैल आणले आणि मानेरावाल्यांचा सुंदर होता, त्याला पेरा. काय सांगशील, कशी गाडी पळाली? गाडी चांगली पळाली आणि मानेरावाल्यांचा सुंदर पण चांगला पळाला. ठीक आहे, चालेल भाई, शुभेच्छा देता. मुलाखत घेते यांची छोटीशी. मित्रांनो, समोरच बघता समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा छोटा साई. विशाल दादाकडे नियोजन असतं आणि गुलालामध्ये ठेवले त्यांनी. चांगला नियोजन केला. इकडे नियोजन करतायांशी बोलू. शेठ नमस्कार. नमस्कार दादा, काय सांगाल, आज एक चांगली गाडी पळाली आणि सुंदर ना? सुंदर पण चांगला रागान दिसतं, काय सांगशील? हो, रागालाच असतं. हां, आता 2 गुलाल आपले पडले होते, आज चांगल्यापैकी कमबॅक केला पाहिजे. दादा आरामात मी काय सांगता, गुलाल पडल्याच्या नंतर कुठं ना कुठं तरी पैऱ्यापासून वंचित राहतं, पण आज टॉपचा पैरा बघला, छोटा साई पैरा झाला आणि चांगली गाडी पडली, काय सांगशील? 2 आठ गाडी पडली होती, तर पहिल्याला भरपूर जणांनी नाकार दिला. पण त्याच रात्री विशाल दादाचा फोन आला एक का आपली गाडी पळूया. त्यांना पण आपण एक शब्दावर हे केलं आणि त्यांनी पण लगेच हो बोलले. दादा, सध्या बैल कुठल्या साईडनं पळतं आणि कशा प्रकारे पळतंय? बैल दोन्ही कांदी पब्लिकनं बोलतो. ओके. पब्लिकच्या बैलाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे पायऱ्याला, काय सांगशील? पण आता काय, गुलाल पडल्यावर कोण लक्ष करतं. आपला नसतो. दादा, कुठल्या गावात नाही तुम्ही? मानेरा. कोणत्या नावानं गाडी पळतं? कैलास अशी अशोक मोजराम बोल. किती जाती आहे सध्या बैल? बैल आता दुसरा आहे. पैरे कशा प्रकारे देताय तुम्ही? पैरे आता जसे होतात तशा प्रकारे. आता पहिला बैल आम्हाला चांगला भेटला, त्याच्या पहिले आम्ही खालच्या बैलात पळवतो. पहिला बैल विशालानी पण एका शब्दावर काय बोलला नाही, लगेच बैल दिला. शर्ती कशा जमवता? शर्ती आता आम्ही असं बघत नाही का छोटा मोठा जो समोर दिसेल का कोण विचारायला त्याला हे करेल. आणि पैऱ्याचा कोण बघतो?
पहिल्याचं मी स्वतः बघतो. ओके, तर मित्रांनो नंदी बघा चांगला पळतंय, पब्लिकला पळतंय. एक चांगला पळणारा बैल पाहिजे. जर पळत असला ना भावाशी कॉन्टॅक्ट करून, आपल्या मानेर गावचा जवळचाच आहे आणि एकदम टॉपला पळतंय. त्याची मुलं पैऱ्याचं असेल तर भावाशा कॉन्टॅक्ट करू शकता. भाई काय सांगशील बैलाबद्दल, कुठनं खरेदी केली त्यांनी, कसा पळतंय आता? बैल मावशीच्या मुलाकडनंच घेतला होता, तो व्यापारीच आहे. 25,000 रुपयाला घेतला होता कर्जतवरून बैल. वा, आणि आज खरोखर एवढ्या मोठ्या मोठ्या शर्ती करते. काय सांगशील? काय सांगते मी, काय ना अभिमान आहे आम्हाला त्याच्यावर. दादा बैल पळत असल्यावर कोण खरी किंमत सांगत नाही, पण तुम्ही जे आहे ते खरं खरं सांगितलं. काय सांगशील? आहे ती पूर्ण खरीच सांगितली 25,000 रुपये. प्लस टेम्पो भाडा पकडून सगळा 25,000 रुपये. मित्रांनो बघा, एवढी चांगली लक्ष्मी आज दाराला लागले. दोघांनी घेतले त्याच्या पाठी. हा मित्रांनो बघा, हे नंदीवरती प्रेम पण आहे तेवढं. चालेल भाई, शुभेच्छा तुम्हाला. चांगलं नियोजन केला आणि चांगला गुलाल झाला. येणाऱ्या काळामध्ये असा टॉपचं नियोजन करा आणि टॉपमध्ये केला. धन्यवाद भाई. धन्यवाद, थँक्यू दादा तुझा. मित्रांनो समोरच बघता समाजसेवक संतोष शेठ तोडकर, विटाव ठाणे यांचा छोटा साई आहे. हा मोठ्या साईचा पण सांगायचं झालं तर एक टॉप स्पीडला लागला काल आणि चांगला पळाला. तर चला शेठच्या बोलूया. शेठ नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल, आज कसं काय नियोजन केलं आहे? आणि विशाल दादांबद्दल काय सांगशील? नियोजन करतं तर गुलाला न ठेवतं. कुठून आल्यात तुम्ही? संभाजीनगर. मित्रांनो एकदम लांबून आले. आणि नंदी सध्या कुठं कोणाकडे असते? ओके, किती दिवस असणार इकडं? इथेच राहणार आहे का? मग तुम्ही कशा काय प्रकारे नियोजन कराल इकडे, म्हणजे मुंबई बिंजोडमध्ये? इथंच राहणार बायला सोबत 4 महिने. ओके, इथे कसं वाटतंय, म्हणजे मुंबईची लोक बोला किंवा बैलगाडी क्षेत्र बोला, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं आहे आणि एक म्हणजे विशाल दादा आहे तर काही टेन्शन नाही. हां, आणि इथं आल्याच्या नंतर एक गुलाल झाल्याच्या नंतर आनंद कसा असतो तुमचा? खूप आनंद आहे. हां, बैल सध्या तिकडं तुमच्याकडे असतं का? स्वभाव कसा आहे त्याचा? बैलाचा हां बैल रागीट आहे. हां, आणि आज शेठचं नाव पण करताय. काय सांगाल? शेठचं सांगायचं तर बिनजोडमध्ये आता शेठचं सुंदर पण पळतंय. अजून घाटावर बघायला गेलं तर साई पण पळतंय. एकदम चांगले नंदी शेठने हे केल्या. आणि त्याच्यानंतर आणखी एक छोटा साई पण नाव करतंय. आज कसं वाटतंय तुम्हाला? आज म्हणजे त्याच्याकडे आज भरपूर हे झाला, आनंद झाला त्याच्याकडे बघितल्यावर. आणि कुठं ना कुठेतरी शेठच्या नावाखाली तुमचं पण नाव होतंय, तुम्हाला पण गुलाल भेटतंय, इथं आनंद व्यक्त करायला भेटतंय. काय सांगशील? चांगलं वाटतंय. शेठबद्दल काय बोलशील? शेटचा काही विषय नाही. शेठ एकदम दिलदार मनाचा माणूस नाही का? मग शेठ मुंबई बिनजोडला बोला किंवा असं काही येत का नाही? मग येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत का? हा येणार. येणार. मित्रांनो आता सध्या इलेक्शन देखील चालू आहे, त्याची मुलं जे वरिष्ठ व्यक्ती असतात त्यांना वेळ नाही भेटत. विशालदा, नियोजन सध्या तुम्हीच करताय, कशा काय प्रकारे नियोजन करताय? अशा प्रकारे नाही, जसं आपल्याला समोरचा बैल असेल, कारण बघा आता मुंबईला शर्यत करायची असेल तर समोरचा बैल पण त्याच कॅलिबरचा पाहिजे. कोणाला पण बैल द्यायला काही हे नाही. आता तर आपण जेव्हा व्हिडिओ बघतो आणि बैल देतो, जेव्हा आपला 1-2 गुलाल पडतात तेव्हा पेऱ्याला भरपूर टेन्शन होतं. मला तर वाटतं आता बघा त्यांचा गुलाल पडून सुद्धा, म्हणजे लोक गुलाल पडले हा बघतात, हे नाही बघत की कुठेतरी बैल बरबार पळालेला किंवा कुठं काय कमी पळालेला, हे बघत नाही. तर सरळ गाडी पडली म्हणून पैरा देत नाही. तुम्ही काय बघला? आम्ही काय ना गेल्या वर्षी या बैलासोबत आमची गाडी झालेली, आम्ही जिंकलेलो. त्यानंतर दुसरी गाडी त्यांनी एक केली, आम्ही बैल चेंज केलेला, तर तेव्हा ते जिंकले. तर यावेळेला बघितला बैल चांगला पडतो. हरेश असेल आमचा, जितेंद्र मुंडे, त्याच्यानंतर नितेश, तर त्यांनी सांगितलं की दादा यांना बैल पाहिजे म्हणून. त्यांचं रात्री आम्ही असंच बसलेलो गोठ्यामध्ये, कारण जितेंद्र दादाची बैला पण माझ्याकडे आहे. तर त्यांनी सांगितलं की त्यांना पेरा पाहिजे. मी बोललो चालेल देऊया, म्हटलं काय होणार आहे, शेवट हारच होणार आहे. पण आम्ही एकदम जवळचे क्रिकेटचे जास्त मित्र आहोत, तर त्याच्यामुळे मी कोणाला असं ना म्हणत नाही. बरोबर, कारण हा एन्जॉयचा खेळ आहे 100%. आणि आज गुलाल कपायला लागला, कसं वाटतंय आज? चांगलं वाटतंय. नक्की शुभेच्छा दादा तुम्हाला पण आज, आणि एक चांगलं नियोजन केलं. असंच नियोजन करत राहा, नाव करत राहा. धन्यवाद. दादा आज बैल पण तुझा रुटीनला लागला. बैलाचं खाणं वगैरे कसं असतं किंवा कशा काय प्रकारे नियोजन असतं बैलाचं? पण खाना वगैरे आपला खिल्लारच खाना वापरतो. कुठनं आणताय तुम्ही? स्वतः आपल्याकडेच भेटतो खिल्लार खाना. तुमच्याकडे असतं? मग तुम्ही फक्त तुमच्या बैलाला देता की विकता पण? नाही, भरपूर जण आता सगळे जण येतात. शुभम दादा झाला, मथुरला नेते, आता पालेवाले झाले, बावरेवाले, भरपूर असे मोठे गाडा मला घेऊन जातात. आपल्या कल्याणमध्येच आहे, मानेरेला भेटतो. दादा म्हणजे कशा काय प्रकार तुमच्याकडे येऊन घेऊन जावं लागतं कशी? हो, येऊन घेऊन जावं लागते. जर आता जवळपास कुठं असेल तर मग घेऊन येतो मी. दादा जरा सांगा ना ॲड्रेस तुमचा, म्हणजे कुठं प्रॉपर भेटतं किंवा कशा प्रकारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात लोक? आता
कॉन्टॅक्ट मी देतो दादांनाच, त्याच्यावर करायचं. मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल बघा, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. आणि मानेरेला कल्याण पूर्व मानेरे गाव, इथं गावात आलेलं भेटलं. मित्रांनो एखाद्या दिवशी तिकडे गेलो तर नक्कीच भावाच्या खाण्याचे कशा प्रकारे खाणं असतं, कसं देतात त्याची पण व्हिडिओ बनवू. आणि तत्पूर्वी खाणं कोणाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिसतंय. धन्यवाद दादा. मित्रांनो समोर बघताय एक चांगला गुलाल झाले. चला शेटूकडनं माहिती घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार दादा. नाव काय तुमचं? माझं नाव प्रज्वत किशोर भैर, कुठून आले तुम्ही? कोलवाडी. ओके. काय सांगाल आज कोण कोण आणले? आज घरचीच गाडी आणलेली, आज घरचाच नियोजन होता आणि आज सुंदर गाडी पळाली आणि गुलाल झाला. कशा प्रकारे शर्यत झाली आपली? शर्यत काय नाही, मैत्रीवरून झाली शर्यत, गाडी जमून झाली, मस्त गाडी पळाली आणि घरचाच पप्पाच ड्रायव्हर बसलेला, घरचा साज आणि घरचा ड्रायव्हर होता. जेव्हा सगळं घरचं असतं तेव्हा एक आनंदच वेगळा असेल. आजचा आनंद कसं काय आहे? कारण आजचा नंदी पण घरचे आणि ड्रायव्हर पण घरचाच. आज तर खूप आनंद आहे. खूप दिवसापासून पोरांची इच्छा होती घरची गाडी पळायची, पण आज गुलाल झाला आणि खूप आनंद झाला. आज अक्षय दादा पण सोबत आहे, आज कसं वाटतंय? अक्षय दादा तर आमच्या सोबत दर मैदानातच असतात. अक्षय दादाचं बोलावं तेवढं कमी आहे. आणि आज बैला पण चांगली पळतात. मग अक्षय दादा पायऱ्या देतं का नाही तुला? आमची त्या दिवशी मागच्या मैदानात लक्ष आणि सुंदर गाडी फेऱ्यासाठी गेलेली, हा. पण गाड्या जास्त होत्या, कालोख झाला म्हणून फेरा काही झाला नाही, तर 100% फेरा त्या दिवशी बघासारखा झाला असता. मग कधी नियोजन करतं का नाही? अक्षय दादा बोलतं नाही देणार म्हणून, काय विषय? आज पण नियोजन होता, पण आज आमचीच गाडी लेट झाली म्हणून, नाही तर आज पण अक्षय दादा रात्रीच बोलला, उद्या बोलता आपण फेरा मारू, आम्ही गेल्या गेल्या नाव देणार आहे बोलता. माझी गाडी झाली का लगेच आपण बोलता फेरा काढू. तर तुम्ही फक्त घरचीच गाडी पळवता का पैरं पण देत आहे? आम्ही तर आता या सीझनला लई दिवसात घरची गाडी पळवली आम्ही. या सुंदरचं गुलाल झाले, आता 25-30 गुलाल झाले या सीझनला, आणि रुद्राचं पण चालूच आहे. आता आमची गाडी किती दिवस पळवली, रुद्र आणि आकुर्लीचा पक्षा, ती गाडी आमची 16वेला पळाली, 14 गुलाल झाले. आमची गाडी त्या दिवशी काही कारणास्तव पडली खिरकालीला, म्हणून आम्ही आज घरचा गाडी पळवायचा निर्णय घेतला. मग आता रुद्राचं नियोजन कसं काय करताय आणि पहिल्याचं कोण बघतो? पहिल्याचं तर मीच बघतो, आणि रुद्राला जसं आहे वासरानं आम्ही जास्त रुद्रा वासरातच असतो, आणि सुंदरला पण खूप जणांचा फोन येतात, पण सर्वांना बैल देऊ. तुमच्या बाईटमध्ये सांगतो आम्ही का खूप जणांचे फोन येतात, पण कसं आहे शब्द दिलेला असता आम्ही प्रत्येक जणाला, त्यामुळं थांबायला लागतं सर्व. कुठल्या साईडनं पळला तर कोणत्या खांदी पळला? तसे दोन्ही रस्त्यात दोन्ही कुटुंब पण टाकले तरी जमतात. आमचे 4 खांदी आहेत ते, डावीला पब्लिकला पळतंय, उजवीला आतून कुटुंब कशी पण जमते ते. ओके. आणि दुसरा कोण सुंदर आहे का? हा दुसरा सुंदर. सुंदरचं कसं काय कोणत्या खांदी पळतं आणि कसं पळतोय? सुंदर तर खूप छान पळतंय. आता आमची गाडी सोनारपाड्याचा शंकर 50 आणि सुंदर लगातार 6वेला गाडी पळाली, 6 गुलाल झाले आमचे. एक फक्त गाडी पडली तेव्हा आम्ही नाव दिलं, आमच्यावर नाव चांगल्या गाडीचा फिरला रेडकरला, तेव्हा फक्त आमची गाडी पडली, नाही तर गाडी ती पडली नाही आमच्या. ओके. आज काय सांगशील? एकदम चांगला नंदी दावणीला आले आणि चांगलं नाव करतोय, आज कसं वाटतंय? खूप आनंद होतोय, खूप जणांचे फोन पण येतात आणि खूप आनंद आहे. आता आमचा जसा पहिला जुना रुद्रा नाव करत होता, तसं आता सुंदरने आणि रुद्राने नाव करायला घेतले, आणि जसं नाव आमचं पहिले बिनजोडला असता तसं आता आम्ही बघू, अपेक्षा करू सुंदरकडून का नाव बिनजोडला द्यायचा. नक्कीच दादा, शुभेच्छा देईन तुम्हाला. जाता आता एक विचारतो, अक्षय दादा बद्दल काय सांगशील? कारण का नेहमीच अक्षय दादाच्या तोंडातून तुमचं नाव किंवा रुद्राचं नाव वगैरे असतं, काय सांगाल? आमचा जुना रुद्र आणि लक्षा, छोटा लक्षा, आमची गाडी 5 वेळा पळालेली, अपराजित ती पण जोडी होती. काही कारणास्तव आमच्यात आता रुद्र नाही, त्याची आम्हाला खूप कमी वाजते, पण त्या येणाऱ्या काळात सुंदर आणि लक्षा पण पळताना दिसल. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. बघा रुद्र अर्के नंदी आणखी तुमच्या धावणीला यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद दादा. धन्यवाद तुमच्या पण. आणि आता तुम्हाला एक सांगतो, आता लवकरच नवीन खरेदीचा चालू आहे विचार, बघू जर झाला लवकरच तर नवीन खरेदी येणार. कशा प्रकारे असेल खरेदी? खरेदी आहे, वासरूच आहे, 2 दाते आहे वासरू, लवकरच येणार. टॉप खरेदी आहे का? टॉप आहे, गेल्या वर्षी पळून गेलेला आहे, बघू ते दोस्ती खातीर मध्ये बैल आणायचा आहे, बघू तो खरेदी करायचा विचार चालू आहे आमचा. आज स्वतः वडील देखील गाडीवर बसलेला, कसा वाटत होता? खूप आनंद झाला. मी पप्पाला मध्ये आवाज दिला, बरं बैल धरून ठेवा, गाडी खूप अंतराने आलेली, पप्पाला आवाज दिला, बरं बैल धरून ठेवा सुंदरला, कारण की कसं आहे गाडी नसल्यावर गाडी त्या तासाला पण जाऊ शकतं. चालेल दादा, शुभेच्छा तुला. तुमचं पण धन्यवाद. मित्रांनो संध्याकाळ झाली, आता लेट होतो त्याच्यामुळे काही जमला नाही, बाकी छोट्या मोठ्या मुलं कधी घेतल्या त्याच एन्जॉय करा. अड्डा बघा इकडं 7,007 राजा आज बॅड लक आहेत, आणि मस्त गुलाल पण झाले इकडं.
मैदान एकदम भक्कम भरलेला, पण आता संध्याकाळ झाली, आता सगळं बंद करायला येतं. मित्रांनो इकडे 7 पक्ष आणि पिंट्या बऱ्याच दिवसानंतर बघायला भेटला आपला पक्ष आणि गुलाल पण घेतले. आपला इकडे मोह पनवेलचा 7 पक्ष बाकाचा काम बघ. पक्ष आणि कोण पिंट्या पिंट्या गोडचा पिंट्या. इकडे अरुण शेठ पण आहे भाई, बरेच दिवसांना ग हा. तर कसं झालं नक्की फोटो काढून घ्या. कार्यक्रम करतो आम्ही, बरोबर आलो. दादा काय विषय, बरेच दिवस नव्हता बघायला भेटला पक्ष, काय विषय? बैल आमचा बॅग फुटला गेलता, हा बैलाला पैर भेटत नव्हतं, हा त्यात गुलाल झाला. एकेकाचा कार्यक्रम आम्ही पण करीत घेणार. म्हणजे टॉपचं नियोजन. अरे वा मस्त बुधवारच्या अड्ड्याला आमचं टॉपचं नियोजन असेल. मस्त मस्त. आज पण गाडी चांगली पळाली, काय सांगशील? गाडी त्याच्यावर भरोसा होता ना. आमचा बैल थोडा बॅग फुटला गेलता आणि पैर दिले नाही लोकांना. हा का कशा प्रकारे धन्यवाद करता आपल्याला गोडचा पिंट्या भेटला आणि चांगला बोलतो नंदी. दोन्ही बैल पाला त्यामध्ये शर्यत झाली. मस्त मस्त. शुभेच्छा वाईट बोला. आणि आमचा मेन म्हणजे जितेश ड्रायव्हर शिवकर, हा आम्ही घोटवाला सांगितलं आमचा घरचा ड्रायव्हर आहे, त्याला बसवा, हा. तो गाडीला गुलाल करून. दादा किती विश्वास आहे ड्रायव्हर वरती? ड्रायव्हर होती 100% विश्वास. आज एक चांगला गुलाल झाला. कशा प्रकारे गुलाला एन्जॉय करता, कारण का कुठून कुठेतरी मैदानानं दिसत नव्हता. काय नाही, आपला पार्टी करायची, बोकड कापायचा एवढं. अरे वा मस्त. सगळा विषय नसतं. चालेल दादा, शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला. बघा बरेच दिवसानंतर आज गाव आहे बाई, नियोजनाचं भाष्य भेटलं. शिटण्यावर फोन केला, त्या दिवशी गाडी पडली आपली खिडकाली, हा तर बोलते गाडी परवाची का शेट. तर मी उमेश शेटला फोन केला का शेट असा असा घोटवायला आपल्या बैल मागितले, आपण जरा बॅग पुढे गेल्या वर्षी म्हणते एका शब्दावर आपल्याला पोटचा सध्या पायरा इथं झालेला. बरोबर याच मैदानात. बुधवारी शेटला मी फोन केला, शेट बोलते ठीक आहे काय ना, बुधवारी आपण गाडी पळून लगेच. तेव्हा नियोजन झालं आमचं. दादा काय सांगाल, कशामुळे बॅग फुटला होता आपला सरच्या आपला पक्ष? आता बैल आणला आम्ही कधी 10 दिवस झाला असतील, 10-15 दिवस. आणि पहिली शर्यत आपली कर्जतला झाली, जेलर होता आपल्या गाल्यात. गाडी चांगली पळाली आणि दुसऱ्या वेळेला 2 वेळा पण त्या दिवशी खिडकाली पण काय आपला बैल पळाला पण काय 19-20 मध्ये शर्यत आली. आजचं नियोजन आम्हाला गॅरंटी होती की आज गुलाल भेटणार 100% बैला. त्यामुळे आज चांगले बैल आणि पिंट्यावाला शेट बोललेला का आमच्या बैला विषयी फक्त तुम्ही बैल द्या. आमच्या प्रॅक्टिस चालू होतं त्यामुळे बैल दिला आणि चांगली गाडी पळाली. नक्कीच भाई भावी शर्तीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, कारण का पक्ष पण आली बघा कसा पिसाले. आणि त्याच रग आणि त्याच धमकीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पक्ष बघायला भेटत. हा थोडा थंडीच्या आपला जानेवारीपासून टॉप मध्ये भाई 100%. नक्की शुभेच्छा. इकडं अरुण दादा आणि इकडं आपला मित्रांनो संध्याकाळचं वातावरण आहे. आता गाडी मांडतं बुंगा सैराट वर्सेस वजीर आणि विमाने. मित्रांनो भुंगा आणि सैराट एक लाडकी जोडी पळाली आणि नक्कीच गुलाल पण घेतला. ही जोडी जेव्हा जेव्हा पळतं नक्कीच एकदम टॉप स्पीड लागतं. आज पण टॉप स्पीड लागला, मस्त अंतरांग गाडी झाली. तर शुभेच्छा भुंगाडोनला सगळी मिस करीत होती आपल्या हिंदी केसरी मैदानामध्ये, पण आज या मैदानामध्ये गुलाल घेतला आपल्या भुंगाडोननी. मित्रांनो सैराट आणि भुंगाडोन लाडकी जोडी पाळली आणि मस्त एकदम टॉप स्पीड लागला. मित्रांनो सगळेजण आनंद घेतात विजयाचा, जास्त जल्लोष नाही काय, नॉर्मली गुलाल केला.
मित्रांनो सैराटला ना मुंगाला बघायला आल्या भाई, बघायला आल्या का फोटो करायला आल्या? लय डेंजर असतस रे तू. तुझ्या पण लय डेंजर शिवा तिथं तर. चला मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच छोटासा ब्लॉग बनवले. डायरेक्ट झोपांच्या उठून आलतो आणि मैदानात छोट्या मोठ्या मुलाखती घेतल्या. बाकी भुंगानं सैराटनी दंगा केला आज पुन्हा एकदा आजच्या उसाटण्या मैदानामध्ये. तर उसाटण्या मैदानाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि बाकी मित्रांनो हे लोकांची मेहनत राहत असतात. तुम्ही बोलता नुसत्या शर्ती, अरे शर्तीवरती काय ना हे छकडीकडे यायला बैला दाखवायला सगळ्या गोष्टी लागतात. तर चला आजसाठी फक्त एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.